आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना गेलेल्या आहेत। खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढवून धरणातला पाणीसाठा 65% आणण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। रात्री पावसाचा जोर वाढल्यास धरणामध्ये पाणी सामावून घेण्याची जागा उरावी म्हणून जास्तीचं पाणी सोडा असे आदेश उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरणं भरू लागली आहेत आणि धरण साखळी क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यानं धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत। आता काय झालंय, वरचं सगळंच असल्यामुळं आता दिवस आहे, पण दिवसाचा रविवारचा दिवस असताना काळजी घेण्याची गरज आहे आणि पाणी 100% वाढणार। मी तर आता इरिगेशनला असं सांगतोय की जरा जास्तीचं सोडा, 65% पाणी संध्याकाळपर्यंत खडक असलेला राहील असं बघा, जेणेकरून रात्री जरी पाऊस आला तर तेवढं 35% धरण भरण्याच्या करता जागा आपल्याला शिल्लक राहील। तर पण तुम्ही लाऊडस्पीकर लावून सगळ्यांना आव्हान करा, ट्विट करा, जे काही मेसेज पाठवा, जे काही करायचं ते करा, परंतु आता आपण एकमेकांच्या संपर्कात। ओके, ओके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।